नमस्कार, मी अर्चना आरते। उन्हाळा आला की आपल्याला आठवण येते कैरीच्या पन्ह्याची। पण हे जर पन्ह आपल्या फ्रीजमध्ये 12 महिने असेल तर मजा आहे ना। तर आज मी तुम्हाला तशा टाईपचं एक पन्ह दाखवणार आहे। कैरीचंच पन्ह आहे पण थोडंसं वेगळं। तर आपण त्यासाठी काय करूया, गॅस सुरू करूया सुरुवातीला। आणि आपण इथे घेतोय साखर आणि त्यात घेऊया आपण पाणी। साखर आणि पाणी पूर्णपणे उकळून द्यायचंय। ह्याला उकळी आलेली आहे। आता आपण इकडे घेतलंय लिक्विड ग्लुकोज, ते ह्यात घालणार आहोत आणि पुन्हा एक उकळी येऊन द्यायची आहे। आपण इकडे कैरीचा पल्प घेतलेला आहे। आपण काय केलं, अर्धा किलो कैऱ्या घेतले, त्याची सालं काढले आणि कुकरला आपण 3 शिट्या घेऊन शिजवलेला आहे आणि मग त्या थंड झाल्यावरती मिक्सरमधनं बारीक केल्यात। आपण हे याच्यात घालूया आणि आता छानपैकी पुन्हा उकळी येऊन द्यायची आहे। मिक्स करायचे व्यवस्थित। छानपैकी उकळी आलेली आहे। आता आपण हे गॅस बंद करणार आहोत आणि पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि मगच आपण ग्लासमध्ये छानपैकी पन्ह तयार करायचे। आता थंड होईपर्यंत वाट बघायची। थंड झालंय पूर्णपणे, बघा वाफ वगैरे काही दिसत नाहीये, स्टीम नाहीये। आता आपण काय करूया, आपण ग्लास घेऊया 2 आणि ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर, थोडंसं मीठ, त्यानंतर आपण ह्याच्यात बर्फ घालूया कारण गरमीचा सीझन आणि पन्ह विदाऊट बर्फ छान लागत नाही। आता आपण ह्यात घालूया हे पन्ह आणि ह्याच्यामध्ये पाणी। आणि मग थोडंसं मिक्स करून घ्यायचंय। छानपैकी पन्ह तयार आहे। म्हणजे विदाऊट सीझनमध्ये कैरी नसताना पाहुणे आले तर पाहुणे खुश आणि तुम्हीही खुश, म्हणजे आपल्यालाही समाधान वाटतं की जेव्हा पाहुणे खुश होतात तेव्हा। त्यामुळे काय करायचंय, तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर